जाऊया पुढच्या बातमीकडे। गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाचे चटके बसतात आणि तापमान वाढ सहन केल्यानंतर आता पावसाची शक्यता निर्माण झाली। आजपासून 20 एप्रिल दरम्यान पुण्यासह राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तसंच आज सोलापूर, धाराशिवमध्ये पावसाची शक्यता आहे, तर उद्या सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये आणि 20 एप्रिलला अहिल्यानगर, पुणे, सातारा, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। एकदा आपण पाहूया पुढचे 3 दिवस कुठकुठल्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा आहे ग्राफिक्सद्वारे। तर आज सोलापूर आणि धाराशिव, उद्या सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि सोलापूर, धाराशिव बरोबरच 20 एप्रिलला अहिल्यानगर, पुणे, सातारा, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे। मेघगर्जना, विजांचा कडकडाट होईल आणि वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पाऊस होईल। दररोज भरपूर पाणी प्या। शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नका। दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये घराबाहेर पडणं टाळा। घराबाहेर पडताना टोपी, रुमाल, छत्रीचा वापर करा। डोळ्यांच्या संरक्षणासाठी सनग्लासेस वापरा। लहान मुलांना बाहेर खेळायला पाठवू नका। उघड्यावरचं खाणं टाळा। ताजे अन्न खा। जास्तीत जास्त फळं खा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या।